झाली बाबा काम. आता भूक लागली, काहीतरी खाते. बापरे, सगळी कामं करून सकाळपासून थकून गेले. एवढं आवरते आणि आराम करते, पण भूक पण जाम लागलंय. काहीतरी खाऊन घेते आणि मगच आराम करते. आता कोणाचा फोन आला? अरे बापरे, हिचा फोन आला. आता 1 तास हिचा थापा ऐकत बसायचा. बघते नक्की काय झालं. उचलते. हॅलो, बोल, कशी आहेस? मी मस्त. तुझं बोल, काय चाललंय? नवीन काय? बोल. मी बसली आहे ग. काय नाही, मॅगडी मधून आत्ताच फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले, ते खात बसली आहे. बैगन. हा. अगं सुनबाई, पण ते तर चकली आहे. सासूबाई, तुम्ही थांबा हो, तुम्हाला माहिती नाही खूप थापा मारत असते. म्हटलं आपण पण तिच्यासारखं थोडासा थापा मारून दाखवावं तिला. आपण कशाला कमीपणा घ्यायचा. थांबा तुम्ही. अगं बोल, तुझ्या बहिणीचं लग्न होतं ना, झालं का लग्न? अच्छा, मग कसं झालं? छान झालं. हा. आणि बोल, काय घातलं होतं मग लग्नाला बहिणीच्या? साडी की लेहंगा? अच्छा, लेहंगा घातलेलास, काय बोलतेस? अच्छा, 10,000चा घेतलेला. मस्त, मग छान. माझ्या पण भावाचं लग्न होतं, तुला मी सांगितलं होतं ना. हो, ह्यांनी तर मला 50,000चा लेहंगा घेतला. काय बैगन. बोलावं, त्यांना बोलली एवढं महाग नका घेऊ, पण हे काय ऐकतात का? ते बोलतात तुझ्या भावाचं लग्न आहे, तू छान दिसली पाहिजे. ऐकतच नाही. मी कशाला एवढं महाग, पण ऐकतच नाही. हो ना, मग म्हणून त्यांनी स्वतः जाऊन मुंबईमध्ये जे शॉप आहे ना, फेमस शॉप, वेडिंगचे सगळं मिळते, तिथून 50,000चा लेहंगा, मॅचिंग ज्वेलरी 5,000ची वेगळी. मग तुला सांगते ना, माझा नवरा नाही एवढा भारी आहे ना, काय सांगू. लाखात एक आहे माझा नवरा. खूप बैगन. जीव आहे त्याचा माझ्यावर. 16 सोमवार केल्यानंतर पण असा नवरा शोधून पण सापडणार नाही, असा नवरा भेटलाय. मग अख्ख्या जिल्ह्यात त्या, अख्ख्या तालुक्यात त्या, अख्ख्या शहरात असा नवरा भेटणार नाही माझ्या नवऱ्यासारखा. खरं तुला सांगते, माझ्या तोंडातून शब्द निघायचं बाकी, बोलल्याबरोबर लगेच आणून देतात कुठलीही गोष्ट असो. काय बोलते, काम तर अजिबात नाही करत मी. घरात 4-4 नोकर आहेत काम करायला. काय गरज आहे मला काम करायची? मी बसून बैगन. असते दिवसभर. हे खा, हे ऑर्डर करा, ते ऑर्डर करा, हे खा, ते खा, तेच चालू असतं माझं. नाही शॉपिंगला जा, तेच चालू असतं. एवढे नोकर असणं काय गरज आहे? नुकताच मॅगडी मधून नगेट्स मागवले होते, ते खाल्ले. त्यांना सांगितलं फक्त मला काहीतरी खायचे, लगेच त्यांनी ऑर्डर केली मॅगडी मधून. अगं काय बोलावं, ऐकतच नाही ते बाप. आणि बोल, काय चाललंय बाकी? मग गावाला वगैरे जाते की नाही? अच्छा, जाते ना. तर माझं काय, घरात 4-4 फोर व्हीलर पडल्यात. मन झालं, बोलले चला गावाला जायचं, लगेच एक गाडी काढतो. आणि बाईक म्हणजे, बाईक म्हटलं तर आमच्या सगळ्यांकडे एक एक स्कूटी आहे. कसलंच टेन्शन नाही. एवढं भारी सासर भेटलंय ना, तुला सांगते. बापरे, माझ्या आई बाबांनी एवढा भारी मुलगा शोधलाय ना, लाखात एक आहे, तुला सांगते. खरंच. बाकी बोल, बाकी काय चाललंय? सगळं ठीक ना? हा, ठीक आहे. चल मग. अगं जरा घरात बसून बसून ना कंटाळा आलाय, म्हटलं चल शॉपिंगला जाऊन यावं. हो चल मग, ठेवते. जातो आता जरा शॉपिंगला. हा, काळजी घे, बाय. आली मोठी सांगणारी, 10,000चा लेहंगा घेतलाय. मी काय कमी आहे का? आता कशी गप बसली, जसं काही मला माहितीच नाही काय आहे काय नाहीये. आली मोठी सांगायला, हे घेतलं ते घेतलं. काय बोलायचं, कुठे बोलायचं, काय नाही. कुठे पण थापा मारायला चालू करते. मी कशी जिरवली. आता रात्रभर विचार करेन, हिचं एवढं चांगलं नशीब कसं, हिचं एवढं चांगलं नशीब कसं. आता काय लवकर फोन नाही करणार 1-2 महिने. चांगलं चालू आहे ना, असं तिला वाटेल. चांगलं आहे ना, मग कशाला फोन करायचं असं. तेच जर मी तिला बोलली असती ना, काय नाही ना ग माझ्याकडे, काय सांगावं, तर नक्की तिने 2-2 दिवसांनी फोन केला असता. का तर मज्जा घ्यायला, नक्की काय चाललंय हिच्या आयुष्यात, नक्की काय चाललंय बघण्यासाठी. कारण की लोकांना चांगलं बघवत नाही. वाईट असलं की त्यांना मज्जा येते, चांगलं असले की लोकांना बघवतच नाही.
आता रात्रभर विचार करत बसेल. जाऊ दे मरू दे, मला काय करायचं, तिचा कुठे विचार करते. घरात मरणाची कामं पडल्याच, कामं करायची, सोड. सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचंय. नाहीतर काय हिला थापा मारल्यानंतर सत्तावच आहे का? इथे सगळ्यांसाठी स्वयंपाक करा, घरातली कामं करा. चला मीनाक्षी, उठा आता. सगळ्या त्या बाता होत्या, खरं नाहीये. उठा, कामाला लागा. घरात त्या नोकरांनी नाहीये.